नमस्कार। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो। आज आपण गुढीपाडवा विशेषी वेज थाळी बनवणार आहोत। यामध्ये आपण आज श्रीखंड बनवणार आहोत। त्याचबरोबर भरपूर सारे पदार्थ आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला अजून सबस्क्राइब नसेल केलं तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। चला तर या छानशा रेसिपीला सुरुवात करूया। आपण जी वेज थाळी बनवणार आहे त्यामध्ये कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पदार्थ कसे होतील हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आदल्या दिवशी रात्री मी छोले भिजत ठेवलेले आहेत आणि श्रीखंड बनवणार आहे, तर त्यासाठी त्याची सुद्धा तयारी करायची आहे। तर इथे एक कटोरी घेतली, त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला सुती कापड घालून द्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आता दही घालून घ्यायची आहे। तर इथे मी विकतची बाहेरची दही वापरलेली आहे। अर्धा लिटर इतकी दही आहे, तुम्ही घरचं सुद्धा दही वापरू शकता। आता या कापडामधून आपल्याला दहीतील सर्व पाणी हलक्या हाताने पिळून घ्यायचं आहे। तर इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीने तुम्हाला इथे दह्यातील सर्व पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। अगदी हलक्या हाताने दाबायचं म्हणजे पाणी निथळून बाहेर येतं, दही यातून बाहेर येणार नाही, त्यामुळे हलक्या हातानेच प्रेस करायचं। आता तीच कटोरी घेतली आणि त्यावरती चाळण ठेवली आणि दही जे कापडामध्ये होतं, आता दह्याच्या कापडाला छान असं गुंडाळून घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला एक जाडसर वस्तू ठेवायची आहे। तर इथे मी याच्यावरती खलबत्ता ठेवून देते। आता हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, म्हणजे आपला चक्का अजिबात आंबट होणार नाही, त्यामुळे आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे। वरती जर तुम्ही असंच ठेवलं तर दही आपलं आंबट होऊ शकतं आणि श्रीखंडामध्ये आपल्याला साखर जास्त वापरावी लागेल। दुसऱ्या दिवशी सकाळी इथे छोले सुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत। तर सर्वात पहिला आपल्याला छोले शिजवून घ्यायचे आहेत। त्यासाठी इथे एक घरातला छोटा कुकर घेतला, त्यामध्ये छोले घालून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपल्याला एक चक्री फूल, मोठी वेलची आणि दालचिनीचा तुकडा एक घालून घ्यायचा आहे आणि पाणी घालून आपल्याला कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि कुकरला याच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या। ही थाळी बनवत असताना पहिला जे कुकरचं काम असतं ते पहिला करून घ्यायचं। तर आता इथे मी कोथिंबीर वड्या बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी स्वच्छ कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे। त्यामध्ये 1 वाटी बेसन घातलं, 3 चमचे इतकं मी इथं तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि यामध्ये लसूण आणि मिरचीचा ठेचा यामध्ये घातला आहे। त्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेणार आहोत। अर्धा चमचा मी इथे हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घातलेला आहे आणि 1 चमचा यामध्ये तीळ घालून घ्यायचे आहेत। चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे। सणासुदीला आपण थाळी बनवत असताना त्यामध्ये भजी वगैरे आपण बनवतच असतो, पण आज आपण कोथिंबीर वड्या बनवतोय। तर इथे बघा पीठ सगळं मिक्स करून घेतलेलं आहे। आता एका प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हाताच्या मदतीने व्यवस्थित सर्व बाजूने ते पसरून घ्यायचं आहे। व्यवस्थित पीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे। वरून थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि हे आपल्याला आता कुकरमध्येच वाफवून घ्यायचं आहे। कोथिंबीर वडी आणि डाळ आणि तांदळाचा आपल्याला एकत्र कुकर लावायचा आहे। त्यासाठी इथे मी एका कुकरच्या भांड्यामध्ये तांदूळ घेतलेला आहे आणि दुसऱ्या एका भांड्यामध्ये अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे। आता दोन्ही सुद्धा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर चवीनुसार भातामध्ये आणि डाळीमध्ये सुद्धा मीठ घालायचं आहे। मीठ घालून झाल्यानंतर भातामध्ये अर्धा चमचा तूप घालायचं, म्हणजे भात आपला मऊसूत मोकळा शिजला जाईल। आता कुकरमध्ये आपल्याला ही दोन्ही सुद्धा भांडी ठेवून द्यायची आहेत। डाळीचा डबा आपल्याला खाली ठेवायचा आणि भाताचा वरती आणि कोथिंबीर वडीची प्लेट सुद्धा कुकरमध्ये ठेवून द्यायची। कुकरचं झाकण व्यवस्थित लावून घ्यायचं आणि आपल्याला आता कुकरला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये डाळ आणि भात व्यवस्थित शिजतो आणि कोथिंबीर वडी सुद्धा चांगली वाफली जाते। आता आपण पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहोत। तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी 3 वाट्या इतकं गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये 2 चमचे रवा, 2 चमचे बेसन पीठ घालून घेतलं, चवीनुसार मीठ घालायचं आहे। अर्धा चमचा इथे मी साखर वापरलेली आहे आणि 1 चमचा यामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। हे सर्व पीठ आपल्याला आता तेलामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पुऱ्यांसाठी पीठ मळत असताना ते नेहमी घट्टसर मळायचं, म्हणजे पुऱ्या आपल्या छान अशा टम्म फुगतात आणि मऊसूत आणि खुसखुशीत अशा होतात। तर आपण यामध्ये साखर वापरली होती, त्यामुळे पुऱ्यांना कलर छान येणार आहे। आता पीठ मळून झालेलं आहे, हे साईडला ठेवून देऊ
आता थाळीमध्ये तोंडी लावण्यासाठी आपण कैरीची डाळ बनवणार आहे। त्यासाठी मी रात्री चणा डाळ भिजत घातली होती। ती मिक्सरमधून बारीक अशी वाटून घेतलेली आहे, म्हणजे जास्तही बारीक नाही वाटली, थोडी जाडसर अशी ठेवलेली आहे। आता यामध्ये आपल्याला किसलेली कैरी घालून घ्यायची आहे। तर कैरी इथे मी चांगली अशी किसून घेतलेली आहे, बारीक किसणीने यामध्ये घालून घेतलेली आहे। आता हे डाळ आणि कैरी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला फोडणी देऊन घ्यायची। तर त्यासाठी एका फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग घालून घेतलेलं आहे आणि जिरे मोहरी छान असे तडतडले की यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा। फोडणी थोडीशी थंड झाली की आपल्याला शेवटी हळद घालायची आहे आणि छान असं हे मिक्स करून आपल्याला ही फोडणी या डाळीमध्ये ओतून द्यायची आहे। आता डाळ पूर्ण आपण मिक्स करून घेऊयात। हलकंसं यामध्ये मीठ घालायचं आणि ही आपली कैरीची डाळ तयार झालेली आहे। खायला अतिशय टेस्टी लागते। तर आता आपण छोल्यांसाठी मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण आणि 2 चिरलेले टोमॅटो घालून घेतले आणि मिक्सरला याची चांगली पेस्ट करून घेतली। त्यानंतर इथे बघा कुकर आपला झालेला आहे। तर भात आणि आपण कोथिंबीर वडी लावली होती तो कुकर झाला आहे। तर इथे मी हा कुकर काढून घेतला, यामधली कोथिंबीर वडी व्यवस्थित झाली का चेक केली आणि आता ही प्लेट आपल्याला बाजूला काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत। अगदी व्यवस्थित ही वाफवली गेली होती आणि झटपट होते कुकरमध्ये लावल्यामुळे, जास्त आपल्याला त्याच्यासाठी वेगळं काही करत बसायची गरज नाही। आता इथे छोल्यांचा सुद्धा कुकर झालेला आहे आणि छोले अगदी व्यवस्थित आपले शिजलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता। भात सुद्धा इथे व्यवस्थित शिजला आहे आणि व्यवस्थित मोकळा झालेला आहे। मी चमच्याच्या मदतीने याला मोकळा करून घेते आणि गॅसवरती आता आपल्याला कढई ठेवून द्यायची आहे। कढईमध्ये तेल ओतून घेतलं। आपण सर्वात अगोदर डाळीसाठी फोडणी देऊन घेणार आहोत। तेल तापल्यानंतर यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घेतले। जिरे मोहरी छान असे तडतडले गेले की यामध्ये लसूण, मिरची आणि कढीपत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे। हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। अगदी थोडीशी यामध्ये आपल्याला हिंग पावडर घालायची आहे। त्यानंतर हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। इथे मी एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घातलेला आहे आणि टोमॅटो अगदी बारीक नाही चिरला, मीडियम चिरलेला आहे। टोमॅटो घातल्यानंतर लगेचच मीठ घालून घ्यायचं, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होतात। नंतर हळदसुद्धा घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून व्यवस्थित यामध्ये शिजवलेली डाळ घालून घेतली आणि छान असं याला पुन्हा एकदा मिक्स केलं। अगदी थोडंसं यामध्ये पाणी घातलं, घट्टसर डाळ होती म्हणून पाणी घातलेलं आहे। ही आपली डाळ आता उकळण्यासाठी ठेवून देऊ आणि पुढची तयारी करू। डाळ आपली तयार झालेली आहे। आता आपण छोल्यांना फोडणी देऊन घेणार आहोत। त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून दिली, त्यामध्ये मोहरीचं तेल घालून घ्यायचं आहे। मोहरीचं तेल चांगलं कडक तापलं की यामध्ये जिरे आणि मोहरी घालून घ्यायचे। आता लगेचच आपल्याला यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे। तर 2 मीडियम साईजचे कांदे मी बारीक चिरून घेतले आणि यामध्ये घातले आहेत। कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला छान असा भाजून घ्यायचा। इथे बघा कांदासुद्धा छान भाजलेला आहे। आता यामध्ये आपण जी टमाटर आणि आलं लसणाची पेस्ट करून घेतली होती ती सुद्धा घातली आणि ती सुद्धा छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे, चांगलं तेल सुटूपर्यंत। या छोल्यांमध्ये मी तेलाचा जरा जास्त वापर केलेला आहे कारण चमचमीत छोले व्हावेत म्हणून। आता यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि पुन्हा एकदा याला छान असं 2 मिनिटासाठी परतून घेतलं। आता यामध्ये अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा मी घरातला साठवणीचा मसाला वापरलेला आहे। आता हे सर्व पुन्हा एकदा छान असं परतून घ्यायचं, चांगलं तेल सुटूपर्यंत। इथे मसाला व्यवस्थित भाजला गेला की यामध्ये शिजवलेले आपल्याला छोले घालून घ्यायचे आहेत। छोले छान असे 2-3 मिनिटासाठी आपल्याला उकळून घ्यायचे। एकच याची उकळी काढून घेतलेली आहे। मस्त आपले छोले तयार झालेले आहेत। वरून कोथिंबीर टाकलेली आहे। तुम्ही ग्रेव्हीसुद्धा बघू शकता किती छान झालेली आहे। मस्त चमचमीत आपली छोल्यांची भाजी तयार झालेली आहे। आता आपण राईस बनवून घेणार आहोत। त्यासाठी एका कढईमध्ये तेल ओतून घेतलं, त्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर आणि थोडेसे हिरवे मटार घालून घेतले। अर्धा चमचा इतकं यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि हे दोन्हीसुद्धा आपल्याला छान असे सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। आपण आज कलरफुल असा राईस बनवतोय, त्यामुळे यामध्ये गाजर आणि मटार घालून घेतला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये परसबीसुद्धा घालू शकता किंवा सिमला मिरचीसुद्धा घालू शकता। आता आपण शिजवून घेतलेला यामध्ये भात घालणार आहोत आणि वरून थोडंसं मी बिर्याणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा आणि हा भात आता अगदी हलक्या हाताने छान असा मिक्स करून घ्यायचा। भात अगदी मोकळा शिजला होता त्यामुळे व्यवस्थित हा परतला गेला आहे। इथे आपला भात तयार झाला। आता आपण श्रीखंड बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी फ्रीजमधून मी अगोदरच हा चक्का काढून ठेवला होता, तर इथं पाणी सर्व खाली निथळलेलं आहे, तुम्ही इथे बघू शकता। आता ही
फुरसुंडी आपल्याला खोलून घ्यायची आहे आणि यामधलं जे दही आहे ते आपल्याला या चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे। तर इथं तुम्ही बघू शकता किती छान असं स्मूथ आपला हा चक्का बनून तयार झाला आहे। चाळणीमध्ये हे जे दही आपण काढून घेतलं आहे ते हाताच्या किंवा चमच्याच्या मदतीने आपल्याला चाळणीमधून काढून घ्यायचं आहे, म्हणजे अगदी स्मूथ असं आपल्याला हे दही मिळेल आणि श्रीखंड आपलं अगदी स्मूथ तयार होईल। इथे बघा हा चक्का मी चाळणीमधून काढून घेतलेला आहे। जो काही चाळणीला लागलेला चक्का आहे तो सुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि हा जो चक्का आहे तो चमच्याने अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा। आणि आता आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। ही पिठी साखर आहे, मिक्सरमधून बारीक करून घेतली। अर्धा चमचा वेलची पूड घातलेली आहे आणि आता हे श्रीखंड आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकता इथे किती छान याची स्मूथ कन्सिस्टन्सी तयार झाली आहे। अगदी मार्केटमध्ये जसं श्रीखंड भेटतं तसंच झालेलं आहे। आता यामध्ये आपण दुधामध्ये केसर भिजत ठेवलं होतं ते दूधसुद्धा यामध्ये घातलं आणि ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घातलेला आहे। पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि मस्त स्मूथ असं आपलं हे श्रीखंड बनून तयार झालं। याला फ्रीजमध्ये ठेवून देऊ आणि आता आपण पुरी करून घेणार आहोत। तर त्यासाठी पहिल्यांदा तेल गरम करायला ठेवलं। इथे पीठ घेतलेलं आहे, त्याचे सर्व गोळे आपण करून घेणार आहोत आणि लगेचच पुऱ्या लाटून घेणार आहे। तर पुरी लाटत असताना थोडीशी जाडसरच लाटायची, जास्त पातळ लाटली तर ती पुरी कडक होऊ शकते। तर इथे मी 4 ते 5 पुऱ्या करून घेते। तेल इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता यामध्ये 1 पुरी सोडून घेतलेली आहे। लगेचच आपल्याला पुरी पलटायची नाही किंवा त्याला सारखं हात लावायचं नाही। एका बाजूने चांगली अशी पुरी भाजली की दुसऱ्या बाजूने पलटायची आणि ती सुद्धा बाजू भाजून घ्यायची आहे। अगदी व्यवस्थित कलर आलेला आहे, बघू शकता पुरी आपली भाजून तयार झाली, टम्म अशी फुगलेली आहे। आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर इथे बघू शकता 3 ते 4 पुऱ्या करूपर्यंत सुद्धा या पुऱ्या अगदी आहेत अशा टम्म फुगलेल्या होत्या। आता आपण कोथिंबीर वडी तळून घेणार आहोत त्याच तेलामध्ये। तर तेल मीडियम गॅसवरती तापवलेलं आहे आणि मीडियम गॅस करायचा आणि व्यवस्थित कुरकुरीत अशा या कोथिंबीर वड्या तळून घ्यायच्या। कोथिंबीर वड्या सुद्धा भाजून झाल्या। आता लगेचच थाळी आपण सर्व करून घेणार आहोत। पहिल्यांदा मस्त कलरफुल असा राईस ठेवून दिला, त्यानंतर चमचमीत असे आपले छोले ठेवून दिले, डाळ इथे ठेवून द्यायची आहे। मस्त असं थंडगार फ्रीजमधून काढलेलं श्रीखंड यामध्ये ठेवून द्यायचं। मस्त अशा कुरकुरीत कोथिंबीर वड्या, तोंडी लावण्यासाठी केलेली कैरीची डाळ ठेवून द्यायची। सलाडमध्ये आपण इथे काकडी ठेवून दिलेली आहे आणि टम्म फुगलेल्या आपल्या पुऱ्या ठेवून द्यायच्या आहेत। मस्त आपली ही चमचमीत अशी व्हेज थाळी तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा या गुढीपाडव्याला माझ्या या पद्धतीने ही थाळीची रेसिपी एकदा तरी नक्की करून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा। व्हिडिओला एक लाईक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत। बाय, टेक